अध्यक्ष कोण हो पवार नाही, त्या बाबतीतली कुठंही कसलीही चर्चा पवार परिवारामध्ये त्या ठिकाणी झालेली नाही. पण जेव्हा ही दुःखद घटना घडली आणि काही दिवस तर आम्हाला काही सुचत नव्हतं, आमच्या डोक्यामध्ये कुठलाही त्या ठिकाणी राजकीय विचार हा मनामध्ये त्या ठिकाणी नाही तर डोक्यामध्ये तिथं येत नव्हता. पण मनामध्ये एक मात्र होतं की अजितदादांची जागा ही कुणीही घेऊ शकत नाही. पण सुनित्रा काकींकडे बघत असताना त्या परिवाराचा एक भाग म्हणून सुनित्रा काकींमध्ये मी अजित काकांना त्या ठिकाणी बघतो. त्यामुळे तिथं त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळणं व इतरही जे सर्व मिनिस्ट्रीज होत्या त्या त्यांना मिळलं पाहिजे अशी मनोमन त्या ठिकाणी इच्छा होती. आणि दादांची जी पोझिशन त्या पार्टीमध्ये होती ते म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष दादा होते, ती सुद्धा पोझिशन ही कुठंतरी सुनित्रा काकींनाच मिळाली पाहिजे अशी सुद्धा इच्छा त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये आहे. राज्यसभेची वहिनींची जागा रिक्त झालेली आहे, कुठल्या जागेचं नाव त्या ठिकाणी येते, पारदादा की जयदादा? आता हे बघा, ह्याच्याबद्दल न कुठं चर्चा झाली. तसं बघितलं तो त्यांच्या पक्षाचा तो विषय आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल मी इथं बोललं आणि आज बोललं हे उचित ठरणार नाही. रोहितदादा म्हणजे पार्थदादा असतील किंवा सुनेत्रा वहिनी असतील यांच्यासोबत विलिनीकरणासंदर्भात काही आपण माहिती त्यांना दिली का किंवा त्यांनी काय माहिती घेतली का? कारण इतक्या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या, पुढे गेल्या होत्या, आणि तुमच्यामध्ये बैठका झाल्या होत्या, 12 तारखेला काही गोष्टी करायचं ठरलं होतं. तर आत्ता या सगळ्या दरम्यान सुनेत्रा वहिनींशी आणि पार्थदादांशी काही बोलणं झालं का आपल्या याबद्दल? बघा, अजूनपर्यंत सुनित्रा काकी असतील, पार्थ असेल, जय असेल तर आम्ही असू, कुणीही या दुःखातून सावरलेलो नाही. राजकीय विचार हे मनामध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी येत नाही आहेत, कारण का घटनाच इतकी दुर्दैवी त्या ठिकाणी होती. त्यामुळे हळूहळू जसं आम्हाला राजकीय विचार करण्याची क्षमता आमच्यामध्ये त्या ठिकाणी येईल, नक्कीच त्याच्याबद्दल स्पष्टपणे मी सांगेल. पण आत्तापर्यंत दोन्ही परिवारामध्ये नाही तर पवार परिवार एकत्र म्हणून कुठेही राजकीय चर्चा तिथं झालेली नाही. 9 तारखेनंतर त्या बाबतीतली कुठंतरी सुरुवात होईल असं वाटतं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.